नमस्कार. आजची रेसिपी खूप सोपी आहे. हरभऱ्याची डाळ सगळ्यांच्या घरात अवेलेबल असते. आज मी तुमच्याबरोबर भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं किंवा याला काही जण सुक्कं बेसन म्हणतात. हे कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे. ही अगदीच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. माझी आजी ही रेसिपी बनवायची आणि आज मी तीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. हे पिठलं बनवण्यासाठी इथे मी पावशर हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. त्यानंतर मी त्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकलं आहे. आणि आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ओबड-धोबड वाटून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. यातली अर्धी डाळ त्यामध्ये घालून घेतली आहे. यामध्येच एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च यामुळे रंग खूप छान येतो आणि 1 चमचा आपलं घरचं लाल तिखट घातलं आहे. आता हे सर्व मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. हे फिरवताना यामध्ये अजिबात पाणी घालवायचं नाही. मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला एक 3 ते 4 वेळा जस्ट मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी ही डाळ वाटून घेतली आहे. यामध्ये थोडीफार हरभऱ्याची डाळ राहील अशा पद्धतीने वाटायचं. खूप बारीक असं हे वाटायचं नाही. आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी राहिलेली डाळ सुद्धा वाटून घ्यायची आहे. दुसऱ्यांदा डाळ वाटताना आपल्याला त्यामध्ये मसाले घालायची अजिबातच गरज नाही. ती नुसतीच आपण मिक्सरला चालू बंद करून वाटून घ्यायची. आता या दोन्ही डाळी मी एका भांड्यात काढून घेतल्या आहेत आणि छान अशा मिक्स करून घेणार आहेत. त्यामुळे मसाले सर्व डाळीला व्यवस्थित लागतात. तर इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल घालून घेतलं आहे. तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे. तेल आता चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. फोडणी देण्यासाठी मी इथे पाव चमचा मोहरी घेतली आहे. मोहरी घातली की ती छान तडतडून द्यायची आणि नंतर यामध्ये पाव चमचा जिरं घालून घ्यायचं. जिरं छान फुललं की यामध्ये एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि नंतरनं मी इथे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालणार आहे. कांदा मी गुलाबी ते सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान परतून घेणार आहे. एक छोटीशी टीप, कांदा लवकर परतला जावा त्यासाठी कांदा परतत असतानाच त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, त्यामुळे कांदा लवकर परतला जातो. आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि मीठ घातल्यानंतर अगदीच काही मिनिटात आपला कांदा व्यवस्थित सोनेरी रंगाचा परतला गेलाय. आता यामध्ये आपण वाटून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत आणि छान सर्व एकजीव करून घेणार आहोत. आता हे सुक्क बेसन असल्यामुळे यामध्ये आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नसतो. गरजेपुरतंच आपण पाणी वापरत असतो. सर्वात सुरुवातीला हे सगळं छान मिक्स करून घेतलं की त्यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटांसाठी पहिली वाफ देऊन घ्यायची. आता इथे पहिली वाफ देऊन घेतली की झाकण काढून घ्यायचं आणि एकदा पुन्हा ही डाळ वर-खाली करून घ्यायची. आता यामध्ये अगदीच आपल्याला एक पाव कप पाणी घालायचं आहे. पाण्याचे हाताने शिंतोडे मारायचे. अगदीच गरजेपुरतं पाणी घालायचं, त्यामुळे हे बेसन ओलं होत नाही आणि कोरडंच राहतं. पाण्याचे थोडेसे शिंतोडे मारले की पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर एक 1.5 ते 2 मिनिट वाफ देऊन घ्यायची. आता एक 1.5 ते 2 मिनिट छान वाफ देऊन घेतली आहे. आता आपण झाकण काढून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपलं बेसन ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. या स्टेजला जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही परत एकदा पाण्याचा शिंतोडा मारू शकता आणि अगदीच बेसन व्यवस्थित शिजलंय असं वाटलं तर मग पुन्हा एकदा झाकण ठेवून
बारीक गॅसवरती 1 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. आता मी इथे पुन्हा एकदा थोडासा पाण्याचा शिंतोडा मारलाय आणि झाकण ठेवून एक बारीक गॅसवरती साधारण 1 मिनिट वाफवून घेणार आहे. आता साधारण 1 मिनिट झालाय आणि तुम्ही बघू शकता की आपलं बेसन व्यवस्थित शिजलं आहे. एकदा मी हे हलवून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला अंगच्या वाफेवरती शिजून देणार आहे. शेवटी झाकण जेव्हा आपण ठेवतो तेव्हा गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि जी आतमध्ये बेसनमध्ये जी वाफ असते त्यावरती ते बेसन व्यवस्थित शिजलं जातं आणि कोरडं सुद्धा होतं. आता मी गॅस बंद करून ठेवला होता. त्यानंतरनं मी तुम्हाला शेवटी दाखवते की बेसन किती व्यवस्थित झालंय. बेसनामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत, गाठी होत नाहीत. जर झाल्या असतील तर तुम्ही त्या उलटण्याने थोड्याशा मोडू शकता आणि हे बेसन आपलं सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. बेसन सर्व्ह करण्याआधी त्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि बेसन आपलं सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये. धन्यवाद.